हा इकडे रत्नागिरी जातो का? हा हा हायवे कुठं जातो? हा रत्नागिरीला. रत्नागिरी. पन्हाळा हा कोल्हापूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे, जो कोल्हापूर शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटीपासून 977.2 मीटर उंचीवर असलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंधित आहे आणि येथे अंबरखाना, 3 दरवाजा आणि बाबू जमाल ही ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. आणि मित्रांनो, पन्हाळगड हा एक हिल स्टेशन पण आहे. इथं बरसातीमध्ये म्हणजे पावसाळ्यात असं खूप असं निसर्गरम्य वातावरण पण असतं. आणि पन्हाळगडाचा इतिहास असा पण आहे, अफजल खानाच्या वधानंतर 1659मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला होता. आणि इथे सिद्धी जोहरनी जेव्हा या पन्हाळगडाला वेढा घातलेला होता, तर तेव्हा इथेच या किल्ल्यावरती बाजीप्रभू देशपांडेंनी बलिदान दिले होते. हे जे तुम्ही बघताय ही धर्मकोटी आहे आणि धर्मकोटीच्या समोर इथं एक दर्गा आहे. आणि जे दर्ग्यासमोर आपण पाहिलं ते जाणार आहे, तिच्या आता जाणार आहे. इथं एक संभाजी महाराजाचं मंदिर पण आहे, म्हणजे जे द्वितीय संभाजी महाराज होते त्यांचं हे मंदिर आहे. समोर जे बघताय हेच मंदिर आहे. आता आपण ते बघण्यासाठी जाणार आहे. तर चला जाऊ आता संभाजी महाराजांचं मंदिर बघूया पहिलं आणि करूया गड एक्सप्लोअर. मित्रांनो, हे जे बघताय हे छत्रपती संभाजी महाराजांचं मंदिर आहे आणि मंदिर असं खूप असं पुरातन आहे. आणि या मंदिराच्या पाठीमागच एक अंधार बावडी म्हणून आहे. ती पूर्ण अशी अंधारात असते म्हणून तिला अंधार बावडी म्हणून पण ओळखली जातात. ती पण आपण बघूया. हे बघा, इथं एक कासवाचा एक स्टॅच्यू बनवलेला आहे, जो की प्रत्येक मंदिराच्या बाहेर आपल्याला कासव बघायला मिळतो. तर हे बघा, मंदिर खूप असं काम भारी. राजे संभाजी यांचं मंदिर आहे पन्हाळगडावर. दुसरे संभाजी नाव लिहिलेलं आहे. ज्यांनी हा मंदिर बांधलेलं आहे त्यांचं नाव आहे. नाव आता स्पष्ट दिसत नाही आहे. तर ते आता तर नाही आमचा, पण मग व्हिडिओत दिसतं म्हणते. हे काहीतरी लिहिलेलं आहे बघा, जुन्या काळातले. भाषा तर आता कळत नाही आपल्याला. हे समाधी स्थळ आहे इथं कोणाचं तरी. हे बघू शकता, हे मंदिर छत्रपती संभाजी महाराज. ते हळूहळू यावं लागतं ना थोडं. अंदर बावड्या. या अंधारात असल्यामुळं याला अंधार बावडी म्हणताय ना. राजाराम महाराज एकदम खोल बघू शकता. हे बघू शकता खाली अजून पाणी पण आहे त्याच्यात. खाली तर काही जात नाही आता आपण. छत्रपती संभाजी महाराजांचं म्हणजे जे दुसरे संभाजी महाराज होते त्यांचं हे समाधी मंदिर आहे. हो, एक मिनिट. इकडे छोट्या छोट्या तोफ ठेवलेल्या आहे, बघू शकता. इकडे पण 2-3 तोफ आहेत. चला जाऊ आता पुढच्या पॉईंटला. इकडे पन्हाळगडावरती असे बरेचसे पॉईंट आहे. हा या रेडेमहाल म्हणायचा. रेडीमाल. रेडेमहाल हां. रेडेमहाल इमारत तिथं माहिती आहे बघा. कार्यालय गडावरचं ये
हे तहसील कार्यालय आहे गडावरचं. हां इथं हा सोमेश्वर तलाव आहे. हा कोणता सोमेश्वर तलाव? साधोबा तळ तिकडे आहे खालच्या साईडला. पलीकडचं कोणतं? दोन सोमेश्वर म्हणजे या गडावरती समजा 2 तलाव आहे. 2 तलाव. अजून खोल आहे का हे? हो भरपूर खोल आहे. पायऱ्या आहेत का अशा अजून? हां पायऱ्या इकडून खाली उतरायचं. तिकडून नाही, सगळं चारी बाजून उतरायचं. इकडून खसला वाटतं तरी 12 तलाव. निवास आहे. तहसीलदार निवास जुन्या ब्रिटिश बिल्डिंगचे वाटतं या निवास बनवून. हे बघा ही विहीर आहे का? हा हा हा. हे राम मंदिर, आतल्या साईडला हे पन्हाळा बसताना. ग्रंथालय आहे. मयुरी मयुरी बाग आहे. आतमध्ये ग्रंथालय आहे. आणि बस- गोरपंत ग्रंथालय. इथे एक विहीर आहे बघा गोड पाण्याची. आता हे प्यायला पाणी वापरतात बघा. हे ग्रुप आहे यांचा मंडळ आहे ना गडावर. हां गडावरचं मंडळ. नाही नाही ते मंडळ आहे कीर्तीमध्ये. लागतो पन्हाळा बघायला. पूर्ण का? 2 तासात हा याचं मंदिर आहे पुराण. नाही, एवढे छोटे छोटे पॉईंट बघत पण नाही म्हणा माणूस. नाही सगळं दाखवणार आहे. हा भले त्या दारातून जायला लागेल ना का. हे नेहरू उद्यान आहे. नेहरू उद्यान. नेहरू उद्यान आतमध्ये नेहरूंचा पुतळा आहे. आणि हे इथून आता आपण जायचं आहे. नगर परिषदची बिल्डिंग आहे पन्हाळा गडावरची. नगर परिषद आणि हे कोल्हापूर करवीर नगरीचा. ते असं हे पन्हाळ्याला ह्याला दिलेलं आहे विद्या मंदिर पन्हाळा म्हणून. वरती म्हणजे शाळा बनवला. हे शिवाजी हे इथं छत्रपती शिवाजी महाराजाचं मंदिर आहे आणि मंदिराबद्दल काही माहिती तुम्ही ती पॉश करून वाचू शकता. छत्रपती शिवाजी महाराज सर छत्रपती शाहू यांनी अनेक स्मारके उभी केली आहे. हां हे शिवरायांचं मंदिर आहे पण बंद आहे. आणि इथं समोर पण बराचसा तोफ आहे. आता इकडं गुफा वगैरे म्हणतात. खूप मोठा असा आहे गड आहे पन्हाळगड. जर तुम्हाला फिरायचं झालं पावसाळ्यात पण धुके जादा असतात इकडं. पन्हाळगडावर बराचसा वेळ वास्तव्य होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं. हे चोर दरवाजे असेल नाही. असं काय होतं? हा ते का अजून थोडीशी खिंड आहे त्यात ठेवलेली. हा 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 इकडे काही क्रिकेट खेळतात पन्हाळगडावरती. समोर गुफाच गुफा आहे. हे मला वाटतं काहीतरी चोर म्हणजे लपू सैन्याला लपासाठी याच्यासाठी केलेलं असेल तर काय सांगा. आतमध्ये खालती थंडावा पण असेल हा? हो काय आपलं शक्य नाही. माती आहे ना त्यामुळे. आता काय तुम्हाला इथून पण मी घेऊ कुठं तरी. हा पण तुम्हाला त्या ठिकाणी नेणं गरजेचं आहे ना. हा. तिकडं नाही पाऊलकडं तिकडं विशाळगड साईडला हा मलकापूरच्या पुढं आहे. हा येळवण वगैरे गाव आहे तिकडं. हा तिकडं आहे. सज्जा कोठी. तिथं संभाजी महाराजांनी नजर कैदेमध्ये ठेवलं आहे. इथं इथं या इमारतीत. हा इथून आतमध्ये जावा इकडे जायचं. हा म्हणजे आपले मोबाईल बिगल हा. भारी पडले आपले मोबाईल. इथं ते याला वेडा सिद्धीजोवर न दिला होता का दिलेला पण आपलं जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज इकडे निसटली होती तेव्हा विशालगडावर गेलं ते दिलेला आहे.
वरतीच आहे. हा कुठलची हा तालुका हा म्हणजे यांनी हे केलं. भरपूर उंच किल्ला आहे दादा. आहे सज्जा कोठी. यात काय गेल्यावर काय थंडगार वाटतं. एकदम थंडगार वाटतं याच्यात आल्यावर. ही आहे सज्जा कोठी. इथं असं म्हणतात छत्रपती संभाजी महाराजांना इथे नजर काहीतरी ठेवलं होतं कोठीच्या वरती. सज्जा कोठी. एकदम थंडगार अशी हवा आहे तिथं. दुर्बीण आहे हा लांबची शेपमध्ये दगडी बुरुज आहे बघा मोठा. काळी पन्हाळा किल्ल्याचं शेवट स्टोक गडावरची सगळ्यात मोठी तोफ 90 डिग्रीमध्ये फिरणारी एकमेव तेच ठिकाण काळी दिसते जवळ. त्याला झूम असेल त्यावरचं गवत पण दिसते. आपलं एक दगडी कमानीचं बांधकाम दिसते ना. सिमेंटचे पिलर्स आहेत बघा. दगडी कट्टा आहे. छोटासा स्टॅच्यू पण दिसतो मावळ्यांचा. ही शिवबा काशीची समाधी. सिद्धी जोहरनं केलेलं घेतलं होतं. तुम्ही महाराज म्हणून खाली गेले बोलली कनाडी. मीच शिवाजी म्हणून शिवबा काशी मारले गेले. शिवा काशी समाधीच ठिकाण दिसला. फ्लॅग ऑरेंज कलरचा उजव्या त्याला. तो डमी किल्ल्याचा आहे. याचं नाव पावनगड. गनिमी काव आहे. तो चकवा देणार किल्ला. तुला वाटणार हाच पन्हाळा किल्ला. याच्यावर हल्ला करणार पन्हाळा किल्ला गनिमी काव. गडावरची सगळ्यात मोठी तोफ काही नाही तेच ठिकाण. तो पण म्हणजे त्या पुढे पण आहे का असं काय? त्या पुढं थोडं तट आहे. थोडा तट. तसंच दाखवलं. कर्नाटक मोहीम करून दक्षिणेतून जे परत आले त्यावेळी त्यांनी आपल्या सहकर्मचारी लोकांना विचारलं शंभूराजे कुठे आहेत. त्यावेळी त्यांनी सांगितलं तुमचा मुलगा शत्रूच्या छावणीमध्ये गेला. काही लोकांनी तर असं सांगितलं की तो त्यांना जाऊन फितूर झाला. शिवाजी महाराजांना वाईट वाटलं असेल पण महाराजांनी त्यावेळी पूर्ण थंडाव्याने घेतलं आणि आपल्या मुलाला फरमान जारी केलं. फरमानाला प्रत्युत्तर आलं नाही म्हणून शेवटी शिवाजी महाराजांची मुलगी संभाजीराजांची सख्खी बहीण रानूबाई यांनी ते फरमान जारी करून गेले. पण जाताना एक निरोप काय होता की शंभू बाळ स्वराज्यामध्ये पाणी ढवळलेलं आहे. जोपर्यंत निवळत नाही तोपर्यंत साह्याला तुमची दख्खन दौलतीवर असावी आणि त्या बापाच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी जोपर्यंत पित्याची आज्ञा होत नाही तोपर्यंत गड सोडायचा नाही हा ठराव धरून संभाजी महाराज पन्हाळा किल्ल्यामध्ये आले. पण जानेवारी 1680 ची वेळ आली की महाराजांना पन्हाळगडाला यावं लागलं. त्यावेळी रायगड सोडला. महाराज पन्हाळा किल्ल्यामध्ये आले आणि पन्हाळा किल्ल्यामध्ये आल्यानंतर आपल्या मुलाची भेट घेतली. पण मुलाची भेट घेताना राजाच्या डोळ्यातून अश्रू आले. महाराजांनी काळ बघितला असावा म्हणून डोळ्यातून पाणी येत होतं. आणि त्यावेळी शिवाजी महाराज म्हणाले की अवघ्या वयाच्या दुसऱ्या वर्षी आईला गमावला जा. वयाच्या 9व्या वर्षी स्वतः मी तुमचा दशविधी घातला आणि आता वय वर्ष 22. अडचणीची वेळ निर्माण होत आहे पण मला काही गोष्टी जाणल्या. त्यामुळे त्यांनी आंबीराव मोहित्यांना किल्ल्यामध्ये बोलवलं आणि आंबीराव मोहित्यांना सांगितलं आंबीराव स्वराज्यातली सर्वात मोठी जबाबदारी आज आम्ही तुम्हाला देतो. माझ्या पश्चात माझ्या मुलाचा बाप म्हणून आता सांभाळ तुम्ही करा. राजाने गड सोडला
आणि इतिहासाची साक्ष ठरली की एका बापाने आपल्या मुलाला आणि एका मुलाने आपल्या बापाला अखेरचं पाहिलं. तो सह्याद्रीतला कडी कपारा आणि तोच तो पन्हाळा जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजीराजांची शेवटची भेट ज्या वास्तूमध्ये झालेली आहे ती वास्तू आज तुम्हाला समोर पाहायला मिळते. या इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं 4 महिने 12 दिवस आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अवघे 500 दिवस अर्थात 1.5 वर्ष वास्तव्याचं ठिकाण म्हणून इतिहासाची साक्ष देताना मी आज माझी फॅमिली, तुम्ही म्हणजे माझ्यासाठी परकीय कोण नाहीत, माझ्या मुलासारखे माझ्या भाच्यांसारखे आहात. तेव्हा मी आज अस्तित्वात सगळ्यांना विनंती करतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सेवक या गडावर ज्यावेळी किल्ला दाखवतो त्यावेळी कशा पद्धतीने किल्ल्याचा मान सन्मान राखला जातो की या इमारतीमध्ये ज्यावेळी आपण जाणार त्यावेळी एकच गोष्ट करायची, ज्या राजामुळे मंदिराचा कळस, ज्या राजामुळे दारामध्ये तुळस आणि ज्या राजामुळे घरामध्ये स्त्री सुखरूप झाले, ते जर राजे नसते तर या गोष्टी आपल्याला आज सुखरूप पाहायला मिळाल्या नसत्या. कारण सगळ्या गोष्टी इतिहास साक्ष लिहिलेल्या आहेत. कारण आपल्या इतिहासाची संस्कृती नाही, तुम्हाला शक्य असलं तर तुम्ही जाऊ शकता, असं काय नाही. तर ते लांब आहे, तुम्ही बघा. माहिती आहे का? हा त्या- हा आहे दुईतोंडी बुरुज, अजून शिल्लक आहे बुरुज. बुरुजाच्या वरती आलेलो आहे आपण आता आणि शेजारीच लेखक निर्देशक जे व्ही शांताराम होते त्यांचं हे हॉटेल आहे आणि असं म्हणतात की पन्हाळगडावरचं सगळ्यात महागडं हॉटेल आहे. याला नॉर्मल माहिती राहते फक्त. तिथून बाहेर निसटले आणि पावनखिंडला गेले. पावनखिंडला बाजीप्रभू देशपांडेचा रणसंग्राम झाला, तिथं मारलं गेलं आपल्या मावळ्यांना काही आणि महाराज विशाळगडला पोहोचले. विशाळगडला पोहोचल्यानंतर तिथं तोक्याची 3 तोक्याची हे झाली, आवाज दिला. त्याला सनसेट पॉईंट म्हणतात, संध्याकाळच्या वेळेस ते बघायला असतं. आता काय तिकडे बघा नाही. आणि हा इकडचा कोणता पॉईंट आहे आता? इकडचा कोणता पॉईंट आहे? हा राजदिंडी मार्ग. राजदिंडी मार्ग म्हणजे ह्या छत्रपती शिवाजी महाराज इथून निसटलेले बाहेर इथून विशालगडावरती जाऊन. विशाळगडला. हा आणि हा इकडे काय झाल्यात पॉईंट नाही. तुम्हाला वाटलं तर तुम्ही तासभर जाऊन येऊ शकता. इथून या कोपऱ्यातून या. इकडे पुसाडी पॉईंट म्हणायचं. पुस यालाच पावनखिंड म्हणते का? हा इथून हा रस्ता जो आहे तो पावनखिंडीकडे जातो आणि छत्रपती शिवाजी महाराज याला राजदिंडी मार्ग असे पण म्हणतात. शिवाजी महाराज जेव्हा सिद्धीजीवरनी या गाड्याला जेव्हा वेढा दिला होता तर तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज इथूनच निसटले होते. आणि जेवढं जेवढं तुम्ही खाली जाणार म्हणते तेवढं तेवढं दुसऱ्या गावात जाणार. दिंडी मार्ग गुरु ढासाळत चालले सगळे. हे काय दगड, हे काय इकडचं फोटो काढायचा पण कारण आहे पण हा उद्यान आहे छोटंसं. चुलीवरची झुणका भाकर. इकडं पंचायत समिती ते विकलं गेलं साधं पण झालं. धान्य कोठार. प्री वेडिंग फोटो व्हिडिओ काढण्यास सक्त. इथनं असं आपलं तिकडं चालत जातं. पूर्ण माहिती इथनंच होती पहिली. इथं सुरुवातीची सुरुवात इथनंच होती. पन्हाळगडावरील धान्य कोठार, ज्याला अंबरखाना देखील म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात खूप महत्वाचा होता.
हा कोठार किल्लेसाठी युद्धकाळात 6 महिने ते 1 वर्ष पुरेल इतका अन्नसाठा बेर खेळण्यासाठी वापरला जात असे आणि तो एक ऐतिहासिक स्थळ आहे. आणि हे जे धान्य कोठार आहे याचे जे धान्य साठवण्याची क्षमता जी होती ते 6 महिने ते 1 वर्ष पुरेल एवढं हे धान्य साठवण्याची क्षमता या धान्य कोठारामध्ये होती. इथे एकूण 3 धान्य कोठार आहे आणि त्यात वेगवेगळे पिकं ठेवल्या जात होते, म्हणजे गहू, बाजरी, ज्वारी असे ज्या काळातले जे पिकं वगैरे होते ते त्याच्यामध्ये ठेवले जाते. आणि हे जे खांब आहे हे त्याची लेवल तपासण्यासाठी होते. आणि एकदा का दरवाजा बंद केला तो नंतर 6 महिने किंवा 1 वर्षानंतर खोलला जातं. आणि धान्य काढण्यासाठी त्या दरवाजाच्या खालून एक होल ठेवलेला होता, म्हणजे त्या होलातून जेवढं लागलं तेवढं धान्य बाहेर काढता येत होतं. आणि हे जे आणीबाणीचा काळ आणि जेव्हा युद्धाचा काळ होता तेव्हा हे धान्य वापरण्यात येत होतं. आणि या ज्या कोठार होते या धान्य कोठारांना तेव्हा अंबरखाना या नावाने पण ओळखले जात होते. आणि खूप असं मोठे धान्य कोठार आहे. इथं एकूण 3 धान्य कोठार आहे. हे बघू शकता, हे समोरचे तिन्ही जे दिसत आहेत ही तिन्ही पण धान्य कोठारच आहे. आता कशाचे गोले या हे तर काहीतरी कृषी विभागाचं मटेरियल दिसते, बियाणे. एक 2 3 4 5 6 7 त्यात 8 आहे का 7 आहे. 1 2 3 4 5 6 7 8 याच्यात 8. त्याला दिवसा दिसत नाही म्हणते ना, दिवसाचं नाही दिसत. रात्रीचं दिसत. म्हणून ते काळोखातच ते फिरणार, दिवसात नाही. व्हेंटिलेशनसाठी छिद्र आहे. तुम्हाला माहीत नसून पण तुम्ही एवढं केलं म्हणजे तुम्ही चला जाऊया. हा, नंतर बांधलेला दिसतो वाटतं विटांनी. आताचं बांधकाम दिसतंय शक्यतावर. पन्हाळगड किल्ल्यातील 3 दरवाजा मुख्य प्रवेशद्वारांपैकी एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक दरवाजा आहे. हा आदिलशाही स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना आहे आणि तो सुरक्षा आणि शिवाजी महाराजांच्या पावनखिंड मोहिमेशी संबंधित आहे. आणि हा जो 3 दरवाजा जो आहे तो पन्हाळगडाच्या पश्चिमेच्या बाजूस आहे. आणि हा जो दरवाजा आहे हा गडावर जाण्यासाठी एक मुख्य रस्ता पण आहे. या दरवाजामधूनच बरेचसे जण आजूबाजूचे जे काय आहे ते या गडावर येतात. आणि हा जो दरवाजा हा एक खूप असा सुंदर असा दरवाजा आहे आणि स्थापत्यकलेचं एक उत्तम उदाहरण पण आहे. आणि याच्यामध्ये काय जे 3 दरवाजे आहे याला 3 दरवाजे यामुळे म्हणतात की ते 3 दरवाजे एकमेकांना असे जोडलेले आहे, त्यामुळे याला 3 दरवाजे म्हणून पण ओळखले जातं. आणि हे जे आहे हा जो दरवाजा आहे हा शत्रूला चकवा देण्यासाठी बनवलेला होता, म्हणजे शत्रूला कळत नव्हता हा इथं एक दरवाजा आहे का 2 दरवाजा येतं. त्यामध्ये शत्रू आत शिरल्यावर त्याला समजत नव्हतं आपण किल्ल्याच्या आतमध्ये आलो आणि इथं शत्रू मारला जात होता. इथं एक या दरवाजाच्या आतमध्ये एक गोड्या पाण्याची विहीर पण आहे. अजून विहीर चांगल्या स्थितीत आहे आणि अजून त्याला पाणी पण आहे, चांगल्या प्रकारचं पाणी आहे विहिरीला. हा किल्ल्याच्या पाठीमागचा भाग आहे.
आणि इकडून एक किल्ल्यावरती येण्यासाठी एक रस्ता पण आहे. आणि इथंचे तोफ गोळा वगैरे लागलेले होते, त्यामुळेच ही जे पुढचं जे आपले काही दगडं जे दरवाजाचे गेटमधले जे दगडं वगैरे पडलेले दिसतात, तर ते असं म्हणतात की जे तोफांचे जे गोळे होते ते गोळे लागू लागू हा दरवाजा थोडासा मधला भागाचा कोसळलेला आहे. आणि असं म्हणतात की जेव्हा आदिलशहाच्या सैन्याने पन्हाळ्याला वेढा घातला होता, तर तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जे आहे ते याच दरवाजामधून विशाळगडाकडं गुप्त मार्गाने ह्याच मार्गाने विशाळगडाकडे मार्गस्थ झाले होते आणि ते पुढं पावनखिंडीतून विशाळगडावर पोहोचले होते. खूप असा मोठा दरवाजा आहे हा, शत्रूला चकवा देण्यासाठी बनवलेला. खरंच आतमध्ये गेल्यावर कळत नाही की आपण कुठं आलो म्हणून. ना हम्म. एक से लहान पोरगं जाऊ शकतो. चला आता आपला हा लास्ट सर 700 रुपये फी असते. पूर्ण पन्हाळगड तुम्हाला दाखवला जातो. पूर्ण पन्हाळा पूर्ण किती पन्हाळगड. पॉईंट दाखवणार तुम्ही? गडावरच्या 15 इमारती आपल्याला पाहायला मिळतात. 15 कोणत्या किल्ल्यावरच्या 3 दरवाजा आहे, अंधारबावडी आहे, दारुगोळा कोठार आहे, धान्याचं कोठार आहे, राजदिंडी आहे, दोतुंडी बुरुज आहे, सज्जाकुटी. या गडाच्या मुख्य इमारती आहेत. आणि ज्या उरलेल्या इमारती ज्या आहेत या बाकीच्या त्याला कोल्हापूर छत्रपतींनी भाडेतत्वावरती दिलेले, त्यामुळे तुम्हाला हे गाडीतून जाता जाता पाहायला मिळतं. बरं चालेल धन्यवाद. जर आप हां जय शिवराय. आणि आपल्याशी कॉन्टॅक्ट साधायचा असेल तर आपला नंबर वगैरे कॉन्टॅक्ट नंबर 90 49 74 9 12 22 90 49 74 74 12 22 12 22. आपलं नाव सर? नगारजी, निसार हनीफ नगारजी. निसार हनीफ नगरजी. अगर कधी आपण पन्हाळगड फिरण्यासाठी आले तर पहिल्याच पॉईंट जो बाजीप्रभू देशपांडे पॉईंट आहे, इथंच असतात हे. आणि तुम्ही आपण त्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला देऊन टाकू. तर तुम्हाला जर गाईड गेट लागला तर तुम्ही इथून गाईड बी परचेस करू शकता. आणि माझं तरी असं सजेशन आहे, तुम्ही जेव्हा पन्हाळा फिरता तेव्हा बिना गाईडचा पन्हाळा फिरू नका, कारण या गडावरती खूप सारे पॉईंट आहे, तर ते तुमच्याकडून बघणं शक्य नाही. गाईडमुळं तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती मिळते गडाची. तर धन्यवाद. नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही पन्हाळगड फिरलो. तर आपल्यासोबत मित्र होते, यांचं दादाचं नाव? माझं नाव सागर रांजणे. सागर राजने. अजय देवले. अजय देवले. आपलं गाव? मी संगमेश्वर रत्नागिरीचा. आपण? मी सातारामध्ये आपलं महाबळेश्वर. आणि मला जर ओळखता तुम्ही, मी नितेश जाधव बुलढाणा. तर आम्ही आज आम्ही ज्योतिबावरून आलो होतो, तर सोबतच आम्ही आज पन्हाळगडाचे दर्शन केले. तर तुम्ही पण आमचा व्हिडिओ पूर्ण बघितला तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि असेच जर नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर आमच्या चॅनलवरती जे पण नवीन असेल तर त्यांना अशी विनंती आहे की त्यांनी चॅनलला जरूर एक वेळेस आमच्या सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तर जय शिवराय. तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.